नमस्कार मंडळी, आज आपण दुधी भोपळ्याच्या कोफ्त्याची भाजी बनवणार आहोत। त्यासाठी मी इथे मोठ्या आकाराच्या दुधी भोपळ्याची साल काढून त्याला मोठ्या होलच्या किसणीने किसून घेतलेला आहे। किसलेल्या किसमध्ये 1 चमचा मीठ टाकून तो व्यवस्थित मिक्स करून त्याला 10 ते 15 मिनिटे झाकून ठेवायचं आहे। 10 ते 15 मिनिट झाल्याच्या नंतर या भोपळ्याला अशा प्रकारे पाणी सुटतं। आता दोन्ही हाताच्या मदतीने आपण या भोपळ्याच्या किसमध्ये सगळं पाणी पिळून काढणार आहोत। हाताने पिळणं शक्य होत नसेल तर सुती कपड्यामध्ये टाकून तुम्ही पाणी काढून घेतलं तरी चालेल। हे पहा, आता हे जे पाणी निघालेले आहे याचा वापर आपण पुढे ग्रेव्ही बनवताना करणार आहोत। कोफ्ते बनवण्यासाठी भोपळ्याच्या किसमध्ये मी एक चमचा आलं लसूणची पेस्ट टाकलेली आहे, 1 चमचा धने पावडर टाकलेला आहे, 1 चमचा गरम मसाला, 1 छोटा चमचा मीठ टाकलेला आहे आणि 1 चमचा लाल मिरची पावडर टाकली आहे। आता याच्यामध्ये आपण बेसन पीठ टाकणार आहे, पण बेसन पीठ एकदम न टाकता थोडं थोडं टाकायचं आहे। जेवढं या भोपळ्याच्या किसमध्ये बसेल तितकंच बेसन पीठ टाकायचं आहे। जास्त बेसन पिठाने आपले जे कोफ्ते आहेत ते कडक होऊ शकतात। आता इथे मी गरम तेलामध्ये कोफ्ते तळण्यासाठी टाकलेले आहेत। कोफ्ते तळताना एकदा तेल तापल्यानंतर सुरुवातीला गॅस बारीक ठेवायचा आहे। कोफ्ते थोडेसे फ्राय झाल्यानंतर मोठ्या गॅसवर याला तळून घ्यायचं आहे। हे पहा, असं उलट सुलट करून सगळ्या बाजूने कोफ्ते सोनेरी रंग येईस्तोपर्यंत तळून घ्यायचे आहेत। हे पहा, हे कोफ्ते बाहेरून क्रिस्पी आणि आतून सॉफ्ट झालेले आहेत। आता याची ग्रेव्ही तयार करूया। ग्रेव्ही करण्यासाठी इथे मी 4 मध्यम आकाराचे कांदे बारीक चिरून घेतलेले आहे, 2 टोमॅटो घेतलेले आहे, त्याची आपण प्युरी करणार आहे। आता कोफ्ते ज्या तेलामध्ये तळले त्या तेलामध्ये मी काही खडा मसाला टाकणार आहे। त्यामध्ये 2 तमालपत्र, 2 दालचिनीचे तुकडे, 1 जावित्री, 1 चक्री फूल, 1 मोठी विलायची, काळी मिरी आणि लवंग टाकून घेणार आहे। आता याच्यामध्ये बारीक चिरलेला कांदा व 1 चमचा आलं लसूणची पेस्ट टाकून हे 5 मिनिटं परतून घेणार आहे। कांदा चांगला गोल्डन ब्राऊन झाल्याच्या नंतर याच्यामध्ये मी 1 मोठा चमचा बेसन पीठ टाकून ते देखील 1 मिनिटभर परतून घेणार आहे। बेसन पीठ परतल्यानंतर त्याच्यामध्ये 1 छोटा चमचा हळद, 1 चमचा बेडगी मिरची पावडर, 1 चमचा धने पावडर व 1 चमचा चिकन मसाला टाकलेला आहे। हे मसाले करपू नये म्हणून याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकलेलं आहे। हे मसाला मिनिटभर परतून घेतल्याच्या नंतर याच्यामध्ये टोमॅटोची प्युरी टाकून ती देखील 1-2 मिनिटं चांगलं तेल सुटेस्तोपर्यंत परतून घेणार आहे। आता हे पहा, मिश्रणाला छानपैकी असं तेल सुटलेलं आहे। आता याच्यामध्ये आपण भोपळ्याचं जे पाणी काढलं होतं ते टाकून घेणार आहे। त्याचबरोबर थोडंसं गरम पाणी करून या ग्रेव्हीमध्ये टाकणार आहे। ग्रेव्हीमध्ये पाणी टाकताना ग्रेव्ही थोडीशी पातळच ठेवायची आहे, कारण आपण जेव्हा याच्यामध्ये कोफ्ते टाकणार त्यावेळी ते कोफ्ते पाणी शोषून घेतात आणि ग्रेव्ही घट्ट होते, म्हणून सुरुवातीला जी ग्रेव्ही आहे ती पातळच ठेवायची आहे। आता दाताखाली येऊ नये म्हणून याच्यातले खडे मसाले मी काढून घेणार आहे। या रेसिपीचा सविस्तर व्हिडिओ तुम्हाला पाहायचा असेल तर त्याची लिंक मी खाली दिलेली आहे, नक्की पहा। आता ग्रेव्हीला